राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. असं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. सो आज आहे 18 डिसेंबर 2025 आणि आता आपण आजच्या ज्या लेवल्स होत्या त्या लेवल्सचं काय झालं आणि उद्यासाठी ज्या लेवल्स असणार आहेत ते आपण थोडक्यात आज आपण स्टडी करूया. ठीक आहे. सो या ठिकाणी माझा चेंज ऑफ कॅरेक्टर फिक्स झालेला आहे. त्याच्यानंतर माझा पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर फिक्स झालेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती पुन्हा एक माझा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर या ठिकाणी फिक्स झालेला आहे. ठीक आहे. सो या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या हिशोबानं आपण जर आपल्या फिबोनाचीची स्ट्रॅटेजी वापरली तर सध्या आपण आपल्या बाईंगच्या लेवलला आहोत. ठीक आहे. या बाईंगच्या लेवलपासून आपल्याला किरकोळ आपल्याला या ठिकाणी मोमेंटसुद्धा बघायला भेटत आहे. सो या ठिकाणी पुन्हा मार्केट जर आलं तर बाईंगची ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकताय विथ द टार्गेट ऑफ 1:2. ठीक आहे. सो GBP JPY-साठीचा सध्याचा हा प्लॅन असेल आपला. AUD JPY एकदा चेक करू. AUD JPY-मध्ये काय चाललं आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला ट्रेंड चेंज दिसते का एकदा चेक करू. बेसिकली अजूनही ट्रेंड आपल्याला चेंज झालेला बघायला भेटत नाही आहे. ठीक आहे. सो आजच्यासाठी पण कुठली लेवल नाही आहे आणि उद्याच्यासाठी पण आपल्याला AUD JPY-मध्ये आत्ता सध्या तरी कुठली लेवल बघायला भेटत नाही आहे. ठीक आहे. युरो JPY-ला आपल्याला ट्रेंड चेंज झालेला बघायला भेटतोय. त्याच्यानंतर पुन्हा ट्रेंड कंटिन्युएशन बघायला भेटतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झालेला सुद्धा आपल्याला आय थिंक या कॅन्डलनंतर आपल्याला ट्रेंड चेंज झालेला बघायला भेटेल. सो आत्तासाठी आपल्याला युरो JPY-मध्ये कुठलंही कन्फर्मेशन नाही आहे. 1 आवरची टाईम फ्रेम जर ही कॅन्डल खाली क्लोज झाली तर त्यानंतर आपला चेंज ऑफ कॅरेक्टर फिक्स होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली नवीन लेवल भेटू शकते. ठीक आहे. NZD USD-मध्ये सेम कंडिशन, कुठलीही नवीन आपल्याला या ठिकाणी लेवल बघायला भेटत नाही आहे. USD CAD-मध्ये आज आपल्याला आज नाही, हा कालचा ट्रेड आहे. सो याच्यानंतर आपल्याला स्टील यामध्ये कुठलीही नवीन लेवल बघायला भेटत नाही आहे. ठीक आहे. युरो USD-मध्ये काय बघायला भेटतं. युरो USD-मध्ये आज आपल्याला आपल्या लेवलपासून थोडक्यात मार्केट राहिलेलं होतं आणि तिथून आपल्याला खालच्या साईडची मुवमेंट बघायला भेटते. सो युरो USD-मध्ये आज आपल्याला थोडीशी फक्त मार्केटची मुवमेंट झाली असती तर आपल्याला तो ट्रेड चांगल्या पद्धतीने बघायला भेटला असता. बट हा आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला नाही आहे. NZD USD काय सांगतं. NZD USD-नं आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर दिलेला आहे. फायनली बऱ्याच दिवसानंतर आपल्याला ट्रेंड चेंज झालेला बघायला मिळतो. त्याच्यानंतर माझ्यासाठी NZD USD-साठी आज लेवल भेटेल. ती लेवल माझ्यासाठी ही असेल. ठीक आहे. या ठिकाणी आल्यानंतर मला सेल करायचा आहे, ज्याचा स्टॉप लॉस मी या 2 डॉटेड लाईनच्या मध्ये ठेवेल आणि टार्गेट 1:2 ठेवेल. ठीक आहे. सो माझ्यासाठी NZD USD-चा हा प्लॅन असेल. त्याच्यानंतर GBP USD काय सांगतंय. GBP USD-चं आज ओके, काल आपण हा ट्रेड बघितलेला होता आणि आज आपल्याला त्याचं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतंय 18 डिसेंबरला. ठीक आहे. सो आज आपल्याला कुठला हा GBP USD-चा आज आपण टार्गेट डन झालेलं बघायला भेटतोय. याच्यानंतर आपल्याला याचं थोडक्यात ट्रेंड चेंज किंवा ट्रेंड कंटिन्युएशन दिसत नाही आहे. सो बेसिकली जी लेवल होती ती आज खूप चांगल्या पद्धतीने वर्क झाली, ज्याचं टार्गेट आपण डन झालेलं बघतोय. ठीक आहे. US ऑइल काय सांगतं. US ऑइलला आपल्याला ट्रेंड या ठिकाणी चेंज झालेला बघायला भेटतोय. ॲटलिस्ट बाईंगला आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जे आपली लेवल असणार आहे त्या लेवलचं या ठिकाणी आल्यानंतर मी बाय प्रिफर करेल. ठीक आहे. 1:2 माझं टार्गेट असेल. सो
US ऑइलचा हे झाल्यानंतर AUD JPYसाठी काय आहे. AUD JPY अजूनही मला खूप जास्त किचकट वाटते. खूप स्मूथ मला या ठिकाणी स्ट्रक्चर दिसत नाही आहे. या कॅन्डल्स खूप जास्त डिस्टर्बिंग आहेत. सो मी या ठिकाणी लेवल्स काढणं प्रिफर नाही करणार आहे. युरो GBP काय सांगतो आहे आपल्याला. युरो GBP या ठिकाणी आपल्याला काल मार्केटनं ट्रेंड चेंज केला होता आणि पुन्हा आज मार्केटनं ट्रेंड चेंज केला आहे काय अजून तरी नाही आहे. सो सध्या माझ्याकडे याच्यासाठी कुठलीही नवीन लेवल अवेलेबल नाही आहे. गोल्डचं थोडक्यात आपण थोडंसं ॲनालिसिस करूया. गोल्डला CPI होती. गोल्डमध्ये 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती स्टील काही मेजर इम्पॅक्ट वाटत नाही, पण एक ओव्हरऑल स्टील बुलिश आपल्याला मोमेंटम बघायला भेटू शकतो. पुन्हा सोनं हे ऑल टाईम हायला जायचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो सेलिंग करणाऱ्यांनी थोडक्यात सावध राहिलं पाहिजे असं मला वाटते. सोनं पुन्हा एकदा आपली चकाकी दाखवू शकतं. ऑल टाईम हायला पुन्हा एकदा जाऊ शकतं. सो थोडंसं सगळ्यांनी गोल्डमध्ये सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे. 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जे आपल्या जे डेलीच्या लेवल्स आहेत त्या सगळ्या लेवल्सवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकताय. 15 मिनिटाला मगाशी आपल्याला इंटरनल लिक्विडिटी स्वीप दिलेला होता. त्याच्यानंतर आपल्याला खूप मोठं टार्गेट बघायला भेटले. सो आज आपण गोल्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट काढलं आहे. गोल्डमध्ये आपली जी सकाळची स्ट्रॅटेजी आहे मॉर्निंगची, त्या मॉर्निंगची स्ट्रॅटेजीसुद्धा त्यानेसुद्धा आपल्याला आज टार्गेट डन करून दिलेला आहे. सो गोल्डसाठी माझा प्लॅन जेवढा सिम्पल आणि जेवढा सोबर ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे, कारण 15 जानेवारीपर्यंत मार्केट हे बऱ्यापैकी मॅनिप्युलेटेड असेल असं माझा अंदाज आहे. सो गोल्डसाठी मी तुम्हाला सांगितले अगेन ऑल टाईम हाय गोल्ड जाऊ शकतं. सो थोडं सावध राहून गोल्डमध्ये ट्रेडिंग करणार असेल तर, प्लॅन करणार असेल तर सावध राहून करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप चांगलं आपले लेवल चालत आहेत. सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. याच पद्धतीनं फक्त या गोष्टीवरती जरी फोकस केला तर आपल्याला लॉंग टर्म किती बेनिफिट होऊ शकतो हे आपण येत्या काही दिवसात याचं ॲनालिसिस जसं करत जाऊ तशा गोष्टी क्लिअर होत जातील. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.